कोणत्याही गैरधर्मीयांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्प्रचार करीत काही हिंदुत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंताविरोधात मोहीम उघडली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये असं म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता. तसेच अनेक दुकानं बंद करण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केलं होतं. मुंब्रा येथील डायमंड हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शेकडो हिंदू मुस्लिम महिलांनी याचा लाभ घेतला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा संदेश दिलाय. या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी हा देश गंगा जमुनी तहजीब पाळणारा आहे. या देशात सामाजिक एकोपा असावा अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही. हिंदू मुस्लिम शीख इसाई सब हे भाई भाई याच तत्वावर हा देश चालणार आहे असं सांगितलं गेलं. गेले 2 दिवसापासून आपल्याला एक व्हिडिओ बघायला भेटते न्यूजमध्ये, सोशल मीडियावर ते काही धर्माचे रक्षक परत बाहेर आलेले आणि मेहंदी जिहाद नाही चलेगा असे नारे लावतात. तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती की महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही. तर मला कळत नाही, आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चालला आहे की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये, पुरुष आणि मुलांमध्ये तर जहर घोलण्याचं काम आपण करतच होतो, तुम्ही म्हणजे आपण नाही, तुम्ही करतच होतो, पण आता महिलांना पण तुम्हाला ब्रेनवॉश करायचं आहे, मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे. मेहंदी जिहाद आता हे नवीन आलेलं आहे. मला कळत ना, मग यांचं डोकं जरा काय जांच पडताळ करावी लागेल. मग यांच्याकडे घरात काय भांडण करायला यांना काहीच नाही का, म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजित करवायचं आहे. हे एक नवीन फोर्स चालली आहे आपल्या देशात, लोकांना डिवाईड करण्याचा. यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे. आणि मी मुलगी म्हणून, महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा. म्हणून दिवाळी येणाऱ्या, आता करवा चौथ झालेला आहे आणि दिवाळी येणाऱ्या, तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजित केलं आहे. मुस्लिम महिलांना बोलवलं आहे मेहंदी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना बोलवलं मेहंदी लावायला. मेहंदी जी महिला काढत आहे ती पण महिला आहे, मुस्लिम महिला आहे, आणि जी मेहंदी लावत आहे पण ते पण हिंदू महिला आहे. तर दिवाळी आहे, दिवाळीमध्ये यांना भेट द्यायचा होता. ईदमध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे. तर दिवाळीमध्ये पण असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशात आणि महाराष्ट्रात या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे, या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाही आहे. म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे. आणि मला विश्वास आहे की आज मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणार आहे लोकांना की तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा, तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही. आज तुम्ही बघा ना, किती नॉन मुस्लिम महिला इकडे उपस्थित आहे. दिवाळीचा अवसर आहे, मग तुम्हाला कसं करायचं आहे, तुमने जानवर भी बांट दिए, ये इनके जानवर, ये इनके कलर बांट दिए, ये इनका कलर, ये इनका कलर. मग आता अभी आप लोग मेहंदी भी बांट दिए. एवढा बंटवारा चालला आहे की म्हणजे कल सब्जी बांट दोगे, ग्रीन कलर की इनकी सब्जी, लाल हमारी सब्जी, तो आपके पास लाल कितनी सब्जी बचेगी? 2-3. सो प्लीज़ स्टॉप दिस नॉनसेंस.
देशात महाराष्ट्रात भांडण निर्माण करण्याचं स्टेटमेंट तुम्ही देत आहे तर ऑफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. ऑफकोर्स कारवाई झाली पाहिजे. का म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे तर महाराष्ट्राची ही सभ्यता नाही आहे. महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र मी नेहमी सांगत आहे. माझी प्रत्येक बाईटमध्ये मी सांगते, प्रत्येक स्पीचमध्ये मी सांगते, महाराष्ट्र आपला शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादचा महाराष्ट्र आहे. त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे.